जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना, मी वैष्णवी, माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की आम्ही नित्य सेवा करतो, मांसाहार चालतो की नाही। त्याचबरोबर आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसाची सेवा करत आहेत, 11 दिवसाची सेवा करत, मग आम्ही मांसाहार केला तर चालेल का? आम्ही 9 गुरुवार करतो, 11 गुरुवार करतो, मग मांसाहार चालतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये असणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आलात तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही 9 गुरुवार आणि 11 गुरुवार जर करत असाल तर मांसाहार चालणार नाही। तुम्हाला मी एकदम सांगत आहे की मांसाहार तुम्हाला करायचा नाही। तुमच्या घरातले करत असतील तर तो त्यांचा प्रश्न राहिला। तुम्ही 11 गुरुवार 9 गुरुवार करत असाल, जवळचक तुमचे गुरुवार होत नाहीत, जवळचक तुमची संकल्पयुक्त सेवा पूर्ण होत नाहीत, तवरचक तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये। संकल्पयुक्त सेवा असते ती म्हणजे 9 गुरुवार करत असाल, 11 गुरुवार करत असाल, पहिल्या गुरुवारी तुम्ही संकल्प करता। संकल्प का करतात ते पण माहिती आहे, आपली इच्छा पूर्ण व्हावी। त्याचबरोबर तुमच्या घरातली जी अडचण आहे ज्याच्यासाठी तुम्ही गुरुवार करत आहेत ती नाहीशी व्हावी यासाठी तुम्ही गुरुवार करतात। 11 गुरुवार असतील, 9 गुरुवार असतील तर लक्षात ठेवायचं आहे, ही जी तुम्ही गुरुवार करतात त्याच्यामध्ये मांसाहार चालणार नाही। संकल्पयुक्त जी सेवा तुम्ही करतात त्याला मांसाहार चालणार नाही। लक्षात ठेवा, मांसाहार चालत नाही म्हणजे चिकन, मटन, अंडी ह्या गोष्टी तुम्हाला खाता येणार नाहीत। तुमचे गुरुवार झाल्यानंतर तुम्ही खाल्लात तरी चालेल, पण तुमचे गुरुवार होईपर्यंत तुम्हाला खाता येणार नाही। फक्त जी गुरुवार करत आहेत त्यांना सांगत आहे, जी आपल्या घरातली एका व्यक्तीने गुरुवार करत आहेत त्या व्यक्तीसाठी सांगत आहे की तुम्ही खायचं नाहीये। आता प्रश्न असतो की आमच्या घरातल्यांनी पण नाही खाल्लं तर चालेल का? खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे एकानं गुरुवार केले सगळ्यांनी नाही खाल्लं तरी चालेल। पण काय असतं, आपण आपल्या मनाला मारू शकतो किंवा आपण आपल्या पोटाला मारू शकतो, पण दुसऱ्याच्या पोटाला मारू शकत नाही। ती त्याची भावना त्याच्यावर जात असते किंवा त्याला इच्छा असते खायची तर त्याला खाऊ द्या, त्याला नका एकदा दोनदा म्हणून बघा। त्यानं जर खायचं असेल तर त्याला खाऊ द्या। तुमची जी 9 गुरुवार आहेत ती गुरुवार तुमचे सुरू राहू द्या, तुम्ही फक्त खाऊ नका। आणि एक लक्षात ठेवा, घरातल्यांना सांगा तुम्ही खाताय, तुम्ही खाऊ शकता, फक्त मी गुरुवार करते, मी आज पूजा मांडणार आहे, माझं मन मी सेवेमध्ये राहणार आहे। तुमच्या आपल्या घरामध्ये सेवेमध्ये अडथळा तुम्ही आणू नका। माझे गुरुवार पूर्ण होईपर्यंत फक्त तुम्ही गुरुवारी खाऊ नका। आपण असं म्हणत कमी करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे गुरुवारी कोणतेच गुरुवारी खायचं नाही। तुम्ही गुरुवारची पूजा मांडत नसाल, फक्त साधा गुरुवार असाल तरी सुद्धा तुम्हाला गुरुवारी मांसाहार तुमच्या घरामध्ये करायचा नाहीये। पण तुमच्या घरचे खात असतील तर त्यांना सांगायचं आहे की आज माझी पूजा आहे, घरामध्ये चालणार नाही असं म्हणला तर ती घरामध्ये आणणार नाहीत। तर हे सांगण्याचा हेतू असा आहे की सांगण्याचा असा हेतू आहे, तुमचे जे गुरुवार होईपर्यंत तुम्ही स्वतः खायचं नाही, दुसरे खात असतील तर त्यांना खाऊ द्या, फक्त गुरुवारी त्यांना खाऊ देऊ नका। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आणि जर तुमच्या घरात तरी सुद्धा गुरुवारी जर करत असतील तर त्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी पण करायची नाहीये, स्वामींची सेवा सुद्धा करायची नाहीये। ही झाला 9 गुरुवार 11 गुरुवार करत असतात तर त्याच्याबद्दलची माहिती। ती झाल्यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही 11 दिवसाची सेवा करत असाल, 21 दिवसाची सेवा करत असाल किंवा तुम्ही 5 दिवसाची 7 दिवसाची सेवा करत असाल तर लक्षात ठेवा, मांसाहार चालतो का नाही। ह्या सेवेत सुद्धा तुम्हाला मांसाहार करता येणार नाही। जी तुम्ही सेवा करत असाल, म्हणजे तुम्ही 11 दिवसाची सेवेला सुरुवात आजपासून केली आहे तर मांसाहार चालणार नाही। चिकन, मटन, अंडी ह्या गोष्टी तुम्हाला खाता येणार नाहीत। तुमचे 11 दिवसाची सेवा झाल्यानंतर तुम्ही खाल्लात तरी चालेल, पण 11 दिवसाची सेवा करत असताना तुम्हाला कोणतीच अडचण येऊ द्यायची नाही। त्याच्यामध्ये ही सुद्धा एक अडचणच आहे। ज्यावेळेस आपण सेवेला बसतो त्यावेळेस आपलं मन निर्मळ राहत नाही, आपलं मन कुठेही जातं असं म्हणतात। तर एक लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये अशा गोष्टी शिजत असतील किंवा तुमच्या घरामध्ये दुसरे खात असतील त्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा करायची नाहीये। म्हणजे तुम्ही आता 11 गुरुवार करत आहात तर तुमच्या घरामध्ये दुसरे खात असतील तर त्यांना खाऊ द्या असंही म्हणत आहे, पण प्रयत्न करा की त्यांना खाऊ देऊ नका। पण त्या दिवशी तुम्ही सेवा करायची नाही। तुम्ही सेवेमध्ये तुमचं मन लागणार आहे, स्वामींची सेवा तुम्हाला करू वाटणार नाही किंवा तुमचं मन निर्मळ राहणार नाही, स्वच्छ राहणार नाही, आपलं मन कुठेही भटकतं असं म्हणतात। म्हणून स्वामींची सेवा त्या दिवशी स्किप करायची, स्वामींची सेवा त्या दिवशी करायची नाही, दुसऱ्या दिवशी डोकं धुवून स्वामींची सेवा करायची। लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये ज्या दिवशी ह्या गोष्टी शिजतील, ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये अशा गोष्टीचा बेत असतो करायचा, त्या दिवशी स्वामींची सेवा करायची नाही। स्वामी म्हणत नाहीत तुम्ही खाऊ नका,
पण एक लक्षात ठेवा की त्या दिवशी आपलं मन पूजेमध्ये राहत नाही, आपली सेवा आपल्याला करू वाटत नाही, म्हणून त्या दिवशी सेवा करायची नाही. आपल्याला पण स्वच्छ वाटणं गरजेचं आहे. आपलं मन सुद्धा स्वामींवर विश्वास आहे. स्वामींची सेवा आज आपल्याला खूप छान प्रकारे करायची आहे. आपण सेवा करत असताना आपलं मन दुसरीकडे जात असल्यानंतर त्या सेवेला काहीच अर्थ राहत नाही, म्हणून त्या दिवशी सेवा करायची नाही. ते झाल्यानंतर आणखी एक प्रश्न असतो की आम्ही नित्यसेवा करतो आणि आम्ही आमच्या घरी मांसाहार आम्ही पण खातो, आमच्या घरातले सगळे प्रत्येक व्यक्ती खातो, मग स्वामींची सेवा करावी की नाही? आम्ही स्वामींची सेवा कधीच केली नाही, मग आम्ही खात असल्यामुळे स्वामींची सेवा केली तर चालेल का? त्याचं फळ आम्हाला भेटेल का? ही सुद्धा प्रश्न खूप जणांचा असतो. तर एक लक्षात ठेवा, तुम्ही खाता, तुम्ही खाऊ शकता, असं नाही की तुम्ही खाऊ नका, असं मी म्हणत नाही किंवा तुम्हाला स्वामी कधीच म्हणले नाही आहेत. तर लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींची नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्राचे 3 अध्याय घेता, एक माळ जप करत असताल, तर ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये अशा गोष्टीचा बेत असेल त्या दिवशी स्वामींची नित्यसेवा करायची नाही, दुसऱ्या दिवशी स्वामींची नित्यसेवा करायची. आज 3 अध्याय वाचलात, दुसऱ्या दिवशी आणखी 3 अध्याय वाचणार आणि त्या दिवशी तुमच्या घरामध्ये असा बेत असेल तर त्या दिवशी स्वामींची सेवा करायची नाही, म्हणजे नित्यसेवा करायची नाही, दुसऱ्या दिवशी नित्यसेवा करायची. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये अशी गोष्ट असेल त्या दिवशी सेवा करायची नाही, दुसऱ्या दिवशी सेवा करायची. आणि खूप जणांचं असं झालेलं आहे, जी स्वामी सेवेमध्ये येत आहेत किंवा स्वामींची सेवा करत करत आपल्या घरामध्ये अशा गोष्टी पण होतात की खात असतील, आपण पण खातो आणि घरातले प्रत्येक व्यक्ती मांसाहार करत असेल, तर जी सेवेला लागतं, जी स्वामींचं मनोभावे सगळ्या गोष्टी करायला लागतं किंवा स्वामींकडून खूप गोष्टी शिकायला मिळतात किंवा आपल्याला समजते कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. त्याचबरोबर आपण एखाद्या व्यक्तीचं मन कसं त्याचं आपलं होणं म्हणजे आपसात आपल्या दोघांमध्ये कसं बोलणं पाहिजे, अशा गोष्टी सुद्धा आपण स्वामी केंद्रामध्ये गेल्यानंतर किंवा स्वामींच्या सेवेमध्ये गेल्यानंतर समजतात. त्याचबरोबर एखाद्याला बोलताना सुद्धा श्री स्वामी समर्थ असं आपलं नामस्मरण असतं किंवा असं शब्द आपण बाहेर काढत असतो. ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण करायला लागतो किंवा स्वामींच्या पायापाशी चरणापाशी ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस बरोबर आपलं मांसाहार सोडलं जातं. खूप जणांना असा अनुभव आलेला आहे किंवा मी माझं सांगत आहे की मी जसं जसं स्वामींची सेवा करायला लागले किंवा मी स्वामींपाशी जेव्हापासून जाते किंवा त्यांना जेव्हापासून मी मानायला लागले तेव्हापासून मी मांसाहार करणं म्हणजे जी चिकन मटण खाणं होतं ते मी सोडलं गेलेलं आहे. आता 2 वर्ष होईलेत की मी खात नाहीये. म्हणजे जसं आपण स्वामी केंद्रात जातो, स्वामींच्या सेवेला लागतो, तसं आपलं मन पण काहीतरी वेगळं बनायला लागतं. आपली इच्छा सुद्धा होत नाही की आपल्या घरामध्ये अशी गोष्ट व्हावी म्हणून. तर एक लक्षात ठेवा, खूप जणांना तसा अनुभव आलेला आहे. तुम्ही स्वामींची सेवा करा, सेवेला लागा, सेवेकरी व्हा, त्याच्यानंतर तुम्हाला काय होणार आहे काय नाही ते स्वामी मार्ग दाखवणार आहेत. तर लक्षात ठेवा, तुम्ही खात असाल तर तुम्ही खाऊ नका असं नाही, पण जे सेवा करता ती सेवा कर. तुम्ही खात असताल तर तुम्ही खाल्लात तर काही प्रॉब्लेम नाही आहे. मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही खायचं सोडून द्या, तुम्हाला स्वामींचा अनुभव येणार नाही, असं काहीच नसतं. आपलं मन जर चांगलं असेल, आपले कर्म जर चांगले असतील, स्वामी अनुभव देतात. आणि खूप जणांचं असं असतं की नित्यसेवा न करता, स्वामी चरित्राचं पारायण न करता किंवा कोणती सेवा न करता सुद्धा स्वामींचे अनुभव येतात. याचं कारण म्हणजे स्वामींवर विश्वास तुमचा आहे. त्याचबरोबर एखादं काम करत असताना तुम्ही स्वामींचं नामस्मरण करतो, त्याचबरोबर स्वामींना माहिती की तुझे कर्म किती चांगले आहेत, तू किती चांगलं वागतोस दुसऱ्यांसोबत किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये सुद्धा तू देव बघण्याचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्याला बोलत असताना सुद्धा तू चांगल्या प्रकारे बोलत असतो, त्याच्या मनाला वाईट वाटेल असं वागत नसतोस. अशा वेळेस सुद्धा स्वामी तुम्हाला अनुभव देतात. आणि घरामध्ये अशा गोष्टी असतात, मांसाहार सगळ्यांच्याच घरामध्ये होत असतो, पण प्रयत्न करा ज्या दिवशी तुम्ही सेवा करता त्या दिवशी मांसाहार तुम्ही पण टाळायचा आहे. संकल्पयुक्त सेवा करत असाल त्या दिवशी तुम्हाला संकल्प पूर्ण होईपर्यंत 9 गुरुवार 11 गुरुवार होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे. त्याचबरोबर जी तुम्ही 11 दिवसाची सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त करत असाल तर त्या 11 दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे. दुसरे करत असतील त्यांना करू द्या. आत्ता पण सांगत आहे की घरातले करत असतील करू द्या, तुम्ही त्यांना चिडचिड करू नका किंवा तुम्ही त्यांना वाईट बोलू नका. याचं कारण की तुम्ही सेवा करून जर दुसऱ्याला वाईट बोलत असाल तर त्याला काही अर्थ नाही, त्याच्या स्वामींची सेवेला काहीच फळ तुम्हाला भेटणार नाही. जी खाते त्याला खाऊ द्या, फक्त प्रयत्न करा की गुरुवारी खाऊ नका असं म्हणण्याचा प्रयत्न करा आणि गुरुवारी खाऊ नका. आणि स्वामींची सेवा ज्या दिवशी
करायची त्या दिवशी मनातून करा, विश्वासानं करा की अरे आज स्वामींची सेवा नक्की करायची आहे. जेवढ्या गोष्टी तुम्हाला करता येतील तेवढ्या गोष्टी स्वामींच्या करा. तारक मंत्र असेल, तारक मंत्र रोजच्या रोज म्हणा, नित्यसेवा रोजच्या रोज करा. त्याचबरोबर तुम्हाला 11 दिवसाची सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त होत नसेल तर तुम्ही फक्त नामस्मरण करा. तुम्हाला जास्तीत जास्त शक्ती या दिवसामध्ये मिळेल. स्वामी तुमच्यासोबत आहेत हे लक्षात ठेवा. कोणत्याही क्षणी स्वामींचं नामस्मरण करा. स्वामी तुम्हाला खरंच तुमच्या पाठीशी आहेत हे लक्षात ठेवूनच सगळ्या गोष्टी करा. तुम्हाला खरंच अनुभव येऊन जाईल. मांसाहार चालतो का नाही ह्याच्यापेक्षा तुम्ही किती सेवा करता, किती दुसऱ्याशी चांगलं वागता हे महत्त्वाचं आहे. मांसाहार करणारे करतात पण चांगले कर्म पण तेवढेच करतात, त्याच्यामुळे स्वामी त्यांना अनुभव पण देतात हे लक्षात ठेवा. आणि खूप जणांचं असं असतं की मांसाहार न करता त्याचबरोबर स्वामींची सेवा भरभरून करून सुद्धा त्याला अनुभव येत नाही. त्याचं कारण त्याचे कर्म जे आहेत चांगलं दुसऱ्याला बघण्याचा हेतू जे असतो तो त्याचा वाईट असतो. म्हणजे त्याच्या पुढे कुणी जाऊ नये असं सुद्धा खूप जणांचा विचार असतो. यामुळे स्वामींचा अनुभव त्याला येत नाही. तर लक्षात ठेवा, खूप जण असे आहेत की जी मांसाहार करून सुद्धा म्हणजे घरामध्ये चिकन मटण खाऊन सुद्धा स्वामींचं नामस्मरण जास्तीत जास्त करतात आणि त्याचा अनुभव स्वामींचा अनुभव तुम्हाला येत असतो. तर जसं जमेल तशी सेवा करा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर काही चुकले असेल तर माफी असावी. कमेंटमध्ये माझं काही चुकलं असेल ते नक्की सांगा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.